विधानसभा निवडणुका संपत नाही तोच सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आता सुरू केली आहे। ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडलेल्या आहेत। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत या निवडणुकांचं चित्र स्पष्ट होईलच, मात्र त्याआधीच राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। पालिका निवडणुकांचे राजकीय पक्षांना वेध। विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचा आत्मविश्वास दुणावला। भाजपची मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये स्वबळाची चाचपणी। पुण्यातही भाजपकडून जोरदार तयारी। पुण्यात भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का, ठाकरेंचे 5 नगरसेवक भाजपात। लहानपणापासूनच तयार झालेले कार्यकर्ते विचलित झाले आणि त्याचा परिणाम असा आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे या पक्षाला सोडून मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला स्वीकारून आज या ठिकाणी हे पक्षप्रवेश झाले आहेत। याबरोबरच शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकांसाठी बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेवर एकनाथ शिंदेंनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत यासाठी विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती। मुंबई पालिका निवडणुकीत जवळपास 100 जागांवर उमेदवार उभे करण्याची रणनीती शिंदेंच्या शिवसेनेनं आखलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा ॲक्शन मोडवर आहेत। त्यांनीही पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरूच ठेवलंय। ठाकरेंची शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवण्याची चाचपणी करत असल्याची माहिती सुद्धा समोर येतेय, तर काँग्रेसही स्वबळाची चाचपणी करत असल्याचं समजतंय। नाही, मी तरी बघत नाही त्यांच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असतो। नाही, मी तरी बघत नाही त्यांच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असतो। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मंगळवारी मनसेच्या पदाधिकारी आणि इतर नेत्यांची बैठक घेत पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असेल, येणाऱ्या पक्षाची वाटचाल असेल, तर या दृष्टीने काय बदल केले पाहिजेत, पक्षामध्ये काय रिफॉर्म्स केले पाहिजेत याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि पक्षात रिफॉर्म झाले पाहिजेत हा निर्णय झाला आणि त्या पद्धतीचे रिफॉर्म येणाऱ्या काही दिवसात दिसतील। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्वात मोठा फटका बसला, मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शरद पवार ॲक्शन मोडवर आहेत। त्यांनी बुधवार आणि गुरुवारी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या धक्क्यातून सर्वच पक्ष सावरलेले नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सुद्धा सुरुवात झाली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय समीकरणं बदलू शकतात आणि वेगळी समीकरणं समोर आली तरी जनतेला आश्चर्य वाटणार नाही, कारण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या जनतेनं राजकारणातले सगळे शक्य अशक्य प्रयोग पाहिलेले आहेत। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।